अहो आता टेन्शनच सोडा, पितळची भांडी धुवायची म्हटलं की लय असत्या कटकट. मग ही पद्धत फॉलो करा आणि सोन्याहून पिवळं करा झटपट. तर मंडळी काय करायचं, अशी धुरकट आणि काळपट पडलेली भांडी असेल ना, ती स्वच्छ करायला घ्यायचं रेग्युलरवाली पितांबरी, मग बेकिंग सोडा, मीठ, लिंबाचा रस घालायचा, छान मिक्स करून ना आता हे मिश्रण वापरून आपण चुटकीशीर भांडी साफ करूयात. भांडं थोडं वल्ल करून घ्यायचं, तयार केलेलं मिश्रण घ्यायचं, अजिबात खसाखसा घासाची गरज पडणार नाही. बघा नुसतं लावलं ना तरी एकदम स्वच्छ होतात भांडी. मग भले ते पितळ असो किंवा तांबे असो, गॅरंटी देऊन सांगतो भांडी आहेत ना एकदम लखलखीतच होतील, एकदम सोन्याहून पिवळी बरं का, आणि तेही बिना मेहनतीची. आता भांडी धुतलं ना की चटकन पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती पाण्याचे डाग पडत नाहीत. आता भांड्याची कलाई टिकवायची असेल तर ह्या स्टीलच्या कात्याला रामरामच करा आणि ही ट्रिक वापरून भांडी एकदम लखलखीत करा. आणि मला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका बरं का मंडळी.